यानंतर चंद्रपूरबाबतची एक अपडेट येते आहे। चंद्रपूरच्या काँग्रेसमधल्या वादावर दिल्ली हायकमांडनं तोडगा काढल्याची माहिती मिळते आहे। काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। विजय वडेट्टीवार समर्थक नगरसेवक गटाचा उपमहापौर होईल असंही कळतंय। सत्ता स्थापनेमध्ये जो सोबत येणार त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांना देण्याचा प्रस्ताव आहे। एकमेकांच्या मतदारसंघामध्ये लुडबुड न करण्याच्या सूचना देखील दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। गटनेता काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सपकाळ ठरवतील असंही दिल्लीमध्ये ठरल्याची माहिती मिळते। सोमेश कोलके याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, काय नेमका तोडगा निघाला या बैठकीत? अमोल, दिल्लीतल्या थंडीमध्ये एक गरमागरम चर्चा ही रंगली होती। के.सी. वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी प्रतिभा धानोरकर आणि त्यांच्यासह श्यामकुमार बर्वे आणि सुनील केदार हे पोहोचले। तर त्यापूर्वीच विजय वडेट्टीवार हे आपल्या समर्थक नगरसेवकांना घेऊन त्यांची पूर्ण बस भरून दिल्लीमध्ये आले होते आणि त्यांनी देखील के.सी. वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी आपलं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे अप्रत्यक्षपणे। परंतु विजय वडेट्टीवार यांच्या बाजूनी कौल जाण्याऐवजी प्रतिभा धानोरकर यांनाच महापौर पदाची संधी, यांच्या गटाला महापौर पदाची संधी मिळेल असं कळतंय। तर त्यासोबत जो सोबत येईल म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नगरसेवकांची आवश्यकता तिथे पडणार आहे, तर त्यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळेल अशा सूचना मिळाल्याचं कळतंय। त्याशिवाय गटनेता काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश ठरवणार आहे। केवळ चंद्रपूर महानगरपालिकेचा वाद असला तरी सुद्धा विदर्भातील जे पॉवर डायनामिक्स आहे काँग्रेसमधलं अंतर्गत, ते इथे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतंय, ज्यामध्ये विजय वडेट्टीवार, सुनील केदार, प्रतिभा धानोरकर, श्यामकुमार बर्वे असे सगळे विदर्भातले काँग्रेसचे नेते या संपूर्ण चर्चांमध्ये आणि या सगळ्या वादामध्ये इन्व्हॉल्ड असल्याचं कळतंय। नक्कीच, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे एकमेकांच्या मतदारसंघात लुडबुड करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। मात्र जो महत्त्वाचा फॉर्म्युला समोर येतोय त्यानुसार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाकडे महापौरपद जाईल आणि वडेट्टीवारांच्या गटाकडे उपमहापौरपद जाईल आणि जो तिसरा घटक ज्याच्या आधारावर ही सत्ता स्थापन होईल, ज्याची सर्वाधिक शक्यता ठाकरेंच्या शिवसेनेची आहे, त्यांना स्थायी समिती मिळेल असा प्रस्ताव आहे। सत्ता स्थापनेमध्ये सोबत येणाऱ्या पक्षाला स्थायी समितीपद देण्यात यावं, स्थायी समितीचं अध्यक्षपद देण्यात यावं असा तोडगा निघाल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।